विदर्भातील वर्धा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेलेला आहे, परंतु अद्यापही उमेदवार ठरलेला नाही। दोन नावं चर्चेत आहेत, त्यात सर्वात आघाडीवर नाव आहे किशोर कन्हेरे यांचं। जातीय समीकरणानुसार माझ्यासोबत किशोर कन्हेरे स्वतः आहे। किशोर भाऊ, तुम्ही शरद पवार यांना भेटून आलेले आहे, तुमचं नाव सध्या वर्ध्यामधनं चर्चेत आहे, काय सांगणार? नाही, मी माननीय शरद पवार साहेबांना माझी दोनदा तीनदा भेट झालेली आहे। मी इच्छासुद्धा प्रदर्शित केलेली आहे, कारण मी गेल्या 35 वर्षापासून ह्या विदर्भामध्ये ओबीसीच्या राजकारणामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय आहे। मी त्यांना पूर्ण त्या वर्धा मतदारसंघातील सर्व समीकरण साहेबांना समजून सांगितले, त्यांना ते पटलेसुद्धा। आणि समजा साहेबांना मी सांगितलं, साहेब माझा एकंदर 30-35 वर्षाचा कार्यकाळ बघता आपण समजा मला पक्षातर्फे तिकीट दिली तर मी हमखास ती सीट निवडून आणेल असा विश्वास त्यांना मी दिला। साहेबांनीसुद्धा मला प्रतिसाद दिला, त्यांनी सांगितलं ठीक आम्ही पूर्ण विचार करतो आणि तुला आम्ही सांगू। तुम्ही पक्षात शिवसेनेत आहे सध्या, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात, मग राष्ट्रवादीचा उमेदवार कसं करणार ते समीकरण? नाही, शेवटी ही महाआघाडीची सीट आहे आणि समजा मी साहेबांना सांगितलं, साहेब मी तुमच्यासोबत, मी तसंही माझी सुरुवात ही जेव्हा मला पहिल्यांदा वयाच्या 27व्या वर्षी मी म्हाडाचा चेअरमन झालो होतो, सभापती झालो होतो, तेव्हा मला पवारसाहेबांनीच मला सभापती केलं होतं। एस टी महामंडळाचा डायरेक्टर होतो तेव्हा पवारसाहेबांनीच मला केलं होतं। मी सांगितलं, साहेब पुढे मला तुमच्यासोबत राहण्याची इच्छा आहे, मी तुमच्यासोबत नेहमी राहील। तुम्ही ठाकरे गटातून शरद पवार गटात प्रवेश करायला तयार आहे जर तुम्हाला उमेदवारी मिळाली तर? निश्चितच मी समजा असं झालं तर मला पवारसाहेबांसोबत राहावंच लागेल। जातीय समीकरण तेली कुणबी असा मतदारसंघ आहे, जनरली एक भाजप तेली उमेदवार दिला तर काँग्रेस जे आहे ते कुणबी उमेदवार देत असतो। वर्ध्याची अशी समीकरणं गेल्या 25 वर्षात पाहायला मिळत आहे, यावेळेस तुमची कशी दावेदारी? नाही, कसं आहे की तुम्ही प्रत्येक आपण बघतो की आपण प्रकाशाने विदर्भामध्ये तेली, कुणबी, माळी हे कुठेच प्रत्येक मतदारसंघात कमी जास्त प्रमाणात आहे, परंतु हे दोन समाज जे आहे हे राजकीयदृष्ट्या फार प्रगल्भ आहे, त्यांना जी जाण आहे। बाकी समाजांना जसं पाहिजे तसं राजकीय याच्यामध्ये आजपर्यंत ते लोक आलेले नाही आहे, त्याच्यामुळे त्यांची काही गणती केल्या जात नाही। मी हे सगळं समीकरण साहेबांना समजून सांगितलं की साहेब आज समजा 17 लाखाचा समजा मतदारसंघ आहे, तुम्ही समजा तेली आणि कुणबी समजा म्हणता, हे समजा दोघांची बेरीज केली तर ही 6.5 लाखाच्या वरती नाही आहे। 11.5 लाख लोक कुठले? माझं गणित ते आहे। तुम्ही ज्या समाजातून जाता तो माळी समाज आहे, माळी समाजाच्या मतांचं समीकरण तर विचारलं असेल शरद पवार यांनी? नाही, मी ज्या समाजातून आहे, मी आजपर्यंत समाजाचं राजकारण केलेलं नाही आहे, मी ओबीसीचं राजकारण केलेलं आहे, परंतु माझा जो समाज आहे, जो आम्ही सर्वे केला, जो सगळं बघितला, त्याच्यामध्ये जवळजवळ 2,06,000च्या वरती मतं आहेत तुमची। मग तुमची दावेदारी तुम्ही म्हणतात की प्रबळ आहे? नाही, असं समाजाचं मी राजकारण करणार नाही। मी सगळीकडे सांगितले, समाज हा एक पाठिंब्याचा घटक असतो, पण मी ओबीसीचं राजकारण गेल्या 35 वर्षांकडे तुम्ही सुद्धा बघत आलेलं आहे की जेव्हा ओबीसीचं नाव कोणी घेत नव्हतं तेव्हा आम्ही तेव्हापासून आम्ही ओबीसी करतो, चळवळ करतो आहे। त्याच्यामुळे मला प्रत्येक घटकाची सगळ्या लोकांचा पाठिंबा आहे। प्रत्येक लोकांना मला सांगून राहिले की साहेब तुम्ही तिकीट आणा, बाकीची जबाबदारी आमच्यावर सोडा। अमर काळे यांची पत्नी आणि कराळे मास्तर दोघांची नाव अजून तुमच्या पाठोपाठ चर्चेत आहे? नाही, हे मला काही कल्पना नाही याची, परंतु आता हे तुमच्या माध्यमातून मला समजतं आहे, पण मला साहेबांनी सांगितलं की तुझ्या दृष्टीने तू आपल्या तयारीत राहा, तर मी त्याबद्दल माझी तयारी सुरू आहे। शेवटचा प्रश्न, वर्ध्यात भाजपचे उमेदवार रामदास तडस तिसऱ्यांदा मैदानात आहेत, दोन्ही वेळची त्यांची लीड 1.5-2 लाखाच्या वर होती, तगडा उमेदवार आहे। नाही, ठीक आहे ना, लढायचं ठरलं तर आम्ही सुद्धा पूर्ण तयारीशी लढू। आणि भरपूरसे रामदास भाऊंना समजा 10 वर्षात त्यांनी कामं केलेलं आहे, की तो काय लेखाजोखा आहे, तो जनतेसमोर आहेच। मी आजपर्यंत माझी कामाची पद्धत राहिली आहे, तुम्हाला माहिती आहे, मी जिथे मला काम करण्याचा वेळ मिळाला, प्रसंग मिळाला आहे, तिथे मी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज तिथे बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे, बरेच मोठे प्रकल्प तिथे झालेले नाही आहे। आदनसरा प्रकल्प आहे, MIDCचा प्रकल्प आहे, सेलूमधला बोर धरणातला अजून पुनर्वसनाचा प्रश्न, असे कितीतरी प्रश्न आहे, संत्र्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे। हे मला समजा चान्स दिला तर मी वर्धेचा निश्चित चेहरामोहरा चेंज करेल आणि एक नवीन म्हणजे येणाऱ्या काळामध्ये लोकांना जाणवेल की नाही ह्या आपल्या मतदारसंघामध्ये एक निश्चित काहीतरी फरक झालेला आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।